नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज ना मस्त ताजे ताजे गावरान वांगे आणले आणि छान झणझणीत असं भरलं वांग बनवलंय. पण यामध्ये काही जास्तीचे मसाले घातले नाही. एक सिक्रेट मसाला घातला आणि 10च मिनिटात अगदी भन्नाट चवीचं भरलं वांग तयार झालं. जेव्हा आपल्याला घाईघाई टिफिन बनवायचा असतो तेव्हा लवकर अशी कोणती भाजी तयार होईल आपण याचाच विचार करत असतो. तर हे भरलं वांग अगदी 10च मिनिटात तयार होतं. टिफिनला द्यायला किंवा प्रवासात न्यायला सुद्धा हे भरलं वांग खूप भारी आहे. आणि असं साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं वांग कुणाला नाही आवडणार. आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं ना, कधी-कधी भाजी समोर असते, पण काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तेव्हा झटपट अगदी 10च मिनिटात मस्त भरलं वांग बनवायचं. आणि चवीला हे वांग इतकं भारी लागतं ना, की एक भाकरी खात असाल तर 2 भाकरी नक्कीच खाणार. चला तर मग अगदी झटपट हे भरलं वांग कसं बनवायचं ते पाहूया. भरलेलं वांग बनवण्यासाठी इथे आपल्याला आधी वांगे कापून घ्यायचे आहे. पण त्यासाठी आधी काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं मीठ घालायचं. आणि वांगे कापून घेतले की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे. त्यामुळे वांगे अजिबात काळे पडणार नाही. तर आता भरलं वांग बनवण्यासाठी इथे वांगे आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे. वांग्याच्या मधोमध अशा पद्धतीने एक चीर देऊन घ्यायची आणि आतमध्ये कीड आहे की नाही ते पाहून घ्यायचं. आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने चीर देऊन घ्यायची. आणि कापून घेतलेलं वांगे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये घालायचं. सर्वात आधी वांग्याची अशा पद्धतीने साले काढून घ्यायची. त्यावर काही बारीक बारीक काटे असतात तेही काढून घ्यायचे. आणि त्याच पद्धतीने अगदी थोडे देठ कापून घ्यायचे. आणि वांग्याच्या देठापर्यंत दोन्ही बाजूने वांग व्यवस्थित चिरून घ्यायचं आणि आतमध्ये आळी आहे की नाही हे पाहून घ्यायचं. आता याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगे कापून घ्यायचे आणि लगेच पाण्यामध्ये घालायचे. तर आता वांग बनवण्याची पुढची तयारी करेपर्यंत हे वांगे आपल्याला असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा सिक्रेट मसाला म्हणजे इथे मी 2 ते 2.5 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे. एका कोरड्या भांड्यामध्ये कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा. त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर घालायची. आता यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायची. चवीनुसार मीठ घातले आणि पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घातले. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही धना पावडर, गरम मसाला घालू शकता. पण तुम्हाला सांगू का, कांदा लसूण मसाला घातला की यामध्ये आपल्याला जास्तीचे काही मसाले घालायची आवश्यकताच पडत नाही. आता हे सर्व मसाले हाताने किंवा चमच्याने अशा पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचे. कांदा लसूण मसाल्यामध्ये काही गिठुळे असतात त्या हाताने फोडून घ्यायच्या. आता आपल्याला हा सर्व मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. थोडा थोडा मसाला घ्यायचा आणि वांग्यामध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरून घ्यायचा. अगदी आतपर्यंत जाईल इथपर्यंत आपल्याला दाबून दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर आता काय करायचं, याच पद्धतीने दुसऱ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. अगदी कमी मसाले वापरून सुद्धा हे वांग चवीला इतकं भारी लागतं ना. जर आपल्याकडे कधी पाहुणे आले आणि साईड डिश म्हणून काय भाजी करायची तर मस्त असं खमंग भरलं वांग तुम्ही बनवू शकता. खायला तर भारी लागतंच, शिवाय तुमच्या ताटाची शोभासुद्धा वाढेल. आणि वाफेवर शिजवल्यामुळे हे वांग 2 दिवस सहज टिकतं, त्यामुळे प्रवासात न्यायला सुद्धा खूप भारी आहे. तर आता तुम्ही पाहू शकता सर्व वांग्यांमध्ये मस्त असा मसाला भरून घेतला. तर आता भरलेलं वांग बनवण्यासाठी इथे आपल्याला गॅसवर एक पसरट भांडं गरम करायला ठेवायचं. इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातले. तेल गरम झाले आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे अशा पद्धतीने छान तडतडले की यामध्ये भरलेलं वांग घालायचं. तेलही चांगलं गरम झालं. आता गॅस कमी करायचा आणि अशा पद्धतीने एक एक वांग यावर पसरवून घालायचं. आणि सर्व वांगे घालून झाले की अशा पद्धतीने वांग थोडं हलवून घ्यायचं. अगदी हलकंसं 1 मिनिटभर वांग हलवून घेतलं. त्यामुळे काय होतं ना, वांग्यांच्या अगदी आतपर्यंत तेल जातं आणि आतले मसाले सुद्धा छान परतून होतात. आता यावर झाकण ठेवायचं. आता आपल्याला वाफेवर वांग शिजवायचं आहे, त्यामुळे आपल्याला अगदी पक्क झाकण यावर ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटे वांग्याला छान वाफ देऊन घ्यायची. 2 मिनिटे झाली की यावरील झाकण काढायचं आणि वांग छान खालीवर करून घ्यायचं. खालच्या बाजूने जे वांग शिजलं आहे ते असं वरच्या बाजूने करून घ्यायचं. आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं. आता पुन्हा 2 मिनिटे वांग वाफेवर छान शिजवून घ्यायचं आणि झाकण काढून पुन्हा खालीवर करून घ्यायचं. तर याच पद्धतीने आपल्याला वांग शिजवून घ्यायचं आहे. खालीवर करून घ्यायचं आणि 2 मिनिटं त्यावर झाकण ठेवायचं.
अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा हलवायचं आणि 2 ते 3 वेळा यावर झाकण ठेवायचं. 2-2, अडीच मिनिटं झाकण ठेवली की अगदी 10 मिनिटात मस्त असं वांग वाफेवर शिजतं. बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि झटपट 10 मिनिटात मस्त भन्नाट असं आपलं वांग तयार होतं. आता वांग छान खालीवर करून घ्यायचं. वांग शिजलं की नाही हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि दोन्ही साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचं. आता शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालतानाचा माझा व्हिडिओ डिलीट झाला, पण तुम्ही अवश्य घाला. आणि दोन्ही साहित्य घातल्यानंतर 1 मिनिटभर हे वांग छान खालीवर करून घ्यायचं. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी 10 मिनिटात अगदी भन्नाट असं आपलं वांग तयार झालं. असं हे भरलेलं वांग गरम-गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला खूपच भारी लागतं. जर तुमच्या तोंडाला चव नसेल, तेव्हा हे भरलेलं वांगे एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा. वांग बनवायला साहित्य तर खूप कमी लागतं, पण खायला खूपच भन्नाट लागतं. तर मंडळी तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भरलेल्या वांग्याची रेसिपी कशी वाटली, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.